जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 23. शेगावच्या मठात एक दिवस गजानन महाराज उद्विग्न चित्त होऊन बसले होते. शिष्य काळजीने विचारू लागले की गुरुराया, आज आपले मन अस्थिर का झाले आहे? तेव्हा गजानन महाराज त्यांना म्हणाले, रोज आम्हाला चिकन सुपारी आणून देणारा आमचा कृष्णा पाटील गेला. आज त्याची आठवण झाली. त्याचा मुलगा राम अजून लहान आहे. तो मोठा झाल्यावर माझी सेवा करेल, पण आत्ता मला चिकन सुपारी कोण आणून देईल? म्हणून आता मी या मठात राहणार नाही. हे ऐकून लोकांना चिंता वाटू लागली की गजानन स्वामींचा आता इथून निघून जाण्याचा विचार दिसतो आहे. तेव्हा कसेही करून त्यांना मठ सोडून जाण्यापासून थांबवले पाहिजे असा विचार करून श्रीपतराव, बंकटलाल, ताराचंद मारुती अशी सगळी मंडळी मठात आली. त्यांनी गजानन स्वामींचे चरण धरून त्यांना विनवणी केली की गुरुराया, आम्हाला सोडून दुसरीकडे राहायला जाऊ नका. शेगावात जिथे इच्छा असेल तिथे राहा, पण शेगाव सोडण्याचे मनातही आणू नका. तेव्हा गजानन स्वामी म्हणाले, तुमच्या गावात दुफळी आहे, म्हणून मला इथे राहायचे नाही. या शेगावातली जी जागा कोणाचीच नसेल ती जागा मला राहायला द्या, तरच मी शेगावात राहीन. हे ऐकून सारी मंडळी चिंतेत पडली. गजानन स्वामींनी ही आज्ञा करून त्यांना मोठ्या पेचात टाकले. कोणाच्याच मालकीची नसलेली जागा म्हणजे सरकारची जागा द्यावी लागेल, आणि सरकारकडून मठासाठी जागा मिळणे शक्य नाही, कारण ब्रिटिश सरकारला आपल्या साधूचे काय कौतुक. मग बंकटलाल गजानन स्वामींना म्हणाला, गुरुराया, असे संकट घालू नका. हे परक्यांचे राज्य आहे आणि सरकारकडून धार्मिक कृत्यासाठी जागा मिळणे शक्य नाही. म्हणून आमच्यापैकी कोणाची तरी जागा मागून घ्या, ती द्यायची आमची तयारी आहे. त्यावर गजानन स्वामी म्हणाले, काय हे तुमचे अज्ञान? जमिनीची मालकी पूर्णपणे सच्चिदानंदाची आहे. राजाला फक्त व्यावहारिकदृष्ट्या मालकी लाभते. आजवर या भूमीवर कित्येक राजे आले आणि गेले. जा, तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केल्यास जमीन मिळेल. हरिपाटलाच्या हाताला निस्संशय यश येईल. मग गजानन स्वामींचा सल्ला मानून सगळी मंडळी हरिपाटलाकडे आली. हरीच्या सल्ल्याने त्यांनी सरकारकडे अर्ज केला की आम्हाला मठ बांधण्यासाठी सरकारी जागा हवी आहे. बुलढाण्याच्या करी नावाच्या अधिकाऱ्याने 1 एकर जागा दिली आणि सांगितले की तुम्ही 2 एकर जागेसाठी अर्ज केला आहे, पण आत्ता मी तुम्हाला 1 एकर जागा देतो. 1 वर्षात तुम्ही जागा व्यवस्थित केल्यास अजून जागा देण्याचा विचार करू. तो सरकारचा ठराव दप्तरी नमूद आहे. गजानन महाराजांचे भाकीत खरे झाले. मग हरी पाटील, बंकटलाल इत्यादी मंडळी वर्गणी जमा करायला गेली. द्रव्यनिधी लगेच जमला आणि काम सुरू झाले. बंकट, हरी, विठू जगदेव इत्यादी मंडळी नवीन मठासाठी वर्गणी गोळा करायला निघाली. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. ते म्हणाले, तुम्ही म्हणता गजानन महासंत आहे, अघटित घडवून आणतो, मग त्यांच्या मठासाठी वर्गणी कशाला गोळा करता? कुबेर त्यांचा भांडारी असताना दारोदारी कशाला फिरता? कुबेराला चिठ्ठी लिहा म्हणजे काम होईल. ते ऐकून जगदेव म्हणाला, या भिक्षेचे कारण लोकांच्या सोयीसाठी आणि कल्याणासाठी आहे. श्री गजाननाला मठ बांधण्याची काहीच गरज नाही. स्वामी गजाननासाठी त्रैलोक्य हाच मठ आहे. अवघी वने त्याचा बगीचा आहे व मेदिनी त्याचा पलंग आहे. ज्याच्या घरी अष्टसिद्धी दासीप्रमाणे राबतात त्याला तुमच्या धनाची पर्वा नाही. त्याचे वैभव निराळे आहे. प्रकाशमयी सूर्यनारायणाला दीपकाचा प्रकाश उधार घेण्याची जरूर नसते. ऐहिक वैभवाची इच्छा मानवाला असते, संतांना नाही. वर्गणी देणे हे पुण्याचे काम समजून लोक स्वेच्छेने आणि आनंदाने ती देतात, कारण संत सेवेसारखे दुसरे पुण्य नाही. हे ऐकून कुटाळ निरुत्तर झाले. सरकारकडून मिळालेल्या जागेवर लगेच कोट बांधण्याचे काम चालू झाले. सगळे गावकरी कामाला लागले. कोटाच्या बांधकामासाठी दगड, चुना, रेती इत्यादी सामानाच्या गाड्या येऊ लागल्या. काम सुरू झाले त्यावेळी गजानन स्वामी मठात होते.
त्यांना वाटले की बांधकामाच्या जागी आपण स्वतः जाऊन बसल्याशिवाय काम लवकर पूर्ण होणार नाही. म्हणून ते बांधकामाच्या ठिकाणी जायला निघाले. बांधकामासाठी लागणारी रेती घेऊन एक बैलगाडी निघाली होती. गजानन स्वामी त्या बैलगाडीत बसायला लागले. तेव्हा गजानन स्वामींना आपला स्पर्श होऊ नये म्हणून गाडीवान पटकन खाली उतरला. गजानन स्वामी त्याला म्हणाले, "खाली का रे उतरलास? आम्हा परमहंसांना विटाळाची बाधा होत नाही." त्यावर गाडीवान म्हणाला, "महाराज, रामभक्त मारुती भगवान श्रीरामाशी एकरूप झाला म्हणून तो रामाच्या सान्निध्य नाही बसला. तो रामापुढे सदैव हात जोडून उभा राहिला. तेव्हा मी तुमच्या शेजारी बसणे उचित नाही." त्यावर गजानन स्वामी म्हणाले की जशी तुझी इच्छा. आणि मग बैलांना म्हणाले की आज तुम्हाला सारथ्याशिवाय जायचे आहे. तेव्हा गाडीवानाच्या मागून नीट चला. बैलही गाडीवानाशिवाय कोठेही न बुजता सांकेतिक स्थळी पोहोचले. बांधकामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर गजानन स्वामी गाडीतून खाली उतरले आणि जेथे मठाचे बांधकाम चालू होते तेथे एका ठिकाणी येऊन बसले. मग ज्या ठिकाणी गजानन स्वामी बसले ते ठिकाण बांधकामाच्या मध्यभागी घेण्याचे ठरले. पण ते ठिकाण दोन्ही सर्वेंच्या बरोबर मध्यभागी होते. त्यामुळे दोन्ही सर्वे नंबरमधून थोडी थोडी जागा घेऊन मध्यभाग साधला. पण मध्यभाग साधण्यासाठी 1 एकरापेक्षा 11 गुंठे जमीन जास्तीची घेऊन बांधकाम करावे लागले. बांधकामाला तर 1 एकराची परवानगी मिळाली होती. पण सरकारी अधिकाऱ्याने आश्वासन दिले होते की काम बघून नंतर जास्त जमीन देऊ. त्यामुळे सर्वांना वाटले की थोडी जास्त जमीन घ्यायला सरकारची परवानगी घ्यायची गरज नाही. पण एका दुष्टबुद्धीच्या व्यक्तीने सरकारात तक्रार केल्यामुळे हे प्रकरण विकोपाला गेले. त्यामुळे बांधकामात पुढाकार घेणारे लोक घाबरले. विनापरवाना घेतलेल्या जास्तीच्या जमिनीचा तपास करायला जोशी नावाचा एक सरकारी अधिकारी आला. ही गोष्ट जेव्हा हरी पाटील याने गजानन स्वामींना सांगितली तेव्हा ते म्हणाले की काही काळजी करू नका. तुम्हाला जो दंड झाला आहे तो माफ होईल. आणि तसेच झाले. पाहणी केल्यानंतर अधिकारी जोशींनी सरकारला अहवाल दिला की मी शेगावला जाऊन मठाच्या ठिकाणाची पाहणी केली. गजानन संस्थेला हा दंड विनाकारण झाला आहे. तेव्हा त्यांनी भरलेला दंडात्मक संस्थेला परत द्यावा. दंड माफ झाल्याने या गोष्टीची परत एकदा प्रचिती आली की संत वचन कधीही खोटे ठरत नाही. मागे हरिपाटलावर देशमुखांचा सेवक मर्या याचे किटाळ आले असताना गजानन स्वामींनी भविष्यवाणी केली होती की काही काळजी करू नकोस, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि तसेच झाले होते. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.